हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला माझं हे छोटंसं पण खूप सुंदर असं देवघर दाखवणार आहे. घर कितीही मोठं असो किंवा छोटं, पण घरातलं देवघर मात्र मनाला खूप शांतता देणारं असतं. माझ्यासाठी ही फक्त एक जागा नाही, रोजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करणारी ऊर्जा आहे. सकाळची पूजा, दिव्यांचा प्रकाश आणि अगरबत्तीचा सुगंध यामुळे घरात एक वेगळीच प्रसन्नता घेऊन येते. म्हणूनच आज वाटलं तुमच्यासोबत माझ्या या आवडत्या अशा एक जागेची छोटीशी झलक शेअर करावी. तुम्ही बघू शकता माझ्या देवघरामध्ये मी अशा प्रकारे गाडग्यांमध्ये धान्य भरून ठेवलेले आहेत. असं म्हणतात की यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. मी माझ्या देवघरामध्ये खूप कमी आणि महत्त्वाच्याच देवांच्या मूर्ती अशी स्थापन केलेल्या आहेत. कारण मला असं वाटतं की आपल्याकडून जितकी पूजा अर्चना मनापासून आणि श्रद्धेने होते तीच खरी महत्त्वाची असते. देवघर मोठं असण्यापेक्षा आपल्या मनातली भक्ती ती जास्त मोठी असणं जास्त गरजेचं असतं. जेव्हा आपण पूर्ण मनोभावे देवाची सेवा करतो तेव्हाच त्याचा खूप सुंदर आणि सकारात्मक असा लाभ आपल्याला आयुष्यात नक्कीच मिळत राहतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे, पूजा करणे, प्रार्थना करणे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन खूप प्रसन्न वाटू लागतं. मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच आपण जी काही काम करतो ती मनापासून आणि आनंदाने केली गेली पाहिजेत. कारण मन लावून केलेल्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळंच समाधान आणि सुंदरपणा असतो. घरामध्ये सगळीकडे धूप आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळत राहतो आणि त्यामुळे संपूर्ण घर एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटू लागतं. घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि समाधानाचं वातावरण तयार होऊन जातं. आज सकाळी नाश्त्यामध्ये असं हे पापडकूट बनवलेलं होतं. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान लागतं आणि अगदी सिंपल असं खाल्लं की मनही खूप फ्रेश होतं आणि दिवसभर अशी काम करण्याची एक वेगळीच एनर्जी मिळून जाते. त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट हा खूप महत्त्वाचा असतो. पण आपण बायका मात्र स्वतःकडे फारसं लक्ष देत नाही आणि बराच वेळ कामाच्या गडबडीमध्ये नाश्ता स्किप केला जातो आणि मग त्याचे साईड इफेक्ट आपल्या आरोग्याला दिसायला लागतात. सोबतच थकवा, चिडचिड, विकनेससुद्धा जाणवू लागतं. म्हणून घरच्यांची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता भरपूर सगळी कामे आटपून झालेली आहेत. आता मी करते आहे स्वयंपाकाची सुरुवात. आज अगदी सिंपल असं दुपारचं जेवण आहे. वरण भात, भाजी पोळी आणि त्यासाठीच मी आधी कुकर लावून घेत आहे. म्हणजे बाकी स्वयंपाकाला जास्त वेळही लागत नाही. झटपट सगळ्या गोष्टी करून घेतल्या की आपल्यालाही थोडा वेळ मिळतो. तसं तर माझा स्वयंपाक नेहमी 30 ते 40 मिनटामध्ये होऊन जातो. पण कधीकधी शूटिंगच्या कामामुळे थोडा वेळ जास्त लागतो. कारण मला आवडतं तुमच्या सगळ्यांसोबत छान छान गोष्टी शेअर करायला. आणि खरंच सांगते आपणसुद्धा रोज काही ना काही शिकत असतो. त्यामुळे आपलं नॉलेज देखील खूप वाढत राहतं. कारण माहिती आहे का, कोणीच सगळ्या गोष्टी पोटातून शिकून येत नसतं. फक्त शिकण्याची आवड आणि प्रयत्न करण्याची तयारी असली की कुठलीच गोष्ट कठीण वाटत नाही. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी जे प्रोडक्ट यूज करत आहे म्हणजे कढई, कुकर, मसाला बॉक्स आणि अजून बऱ्याच काही किचनच्या वस्तू, तर त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. कारण मी सुद्धा आधी खरंच खूप डाऊटमध्ये असायची की ऑनलाईन शॉपिंगमध्ये असे किचनचे भांडे व्यवस्थित मिळतील की नाही, की टिकाऊ राहतील की नाही, या सगळ्या गोष्टींमुळे मी नेहमी अशा लोकल स्टोअरमधूनच शॉपिंग करायची. पण आता असं झालेलं आहे की लहान बाळामुळे मार्केटला जायलासुद्धा वेळ मिळत नाही. आणि ऑनलाईन शॉपिंगचं एक चांगलं असं वाटतं मला की आपल्याला भरपूर ऑप्शन्स मिळतात. सोबतच डिस्काउंट पण खूप असतो आणि एखादी वस्तू नाही आवडली तर रिटर्न आणि फुल रिफंडची सुविधा पण असते. त्यामुळे आता मी बऱ्याच गोष्टी ऑनलाईन घ्यायला लागली आहे आणि खरंच पैशांची आणि वेळेची खूप बचत होते. म्हणजे आपल्याला आपल्या बजेटमध्ये अशा वस्तू मिळतात की त्या अशा खूप सहजच आपण नेहमी वापरू शकतो. त्यामुळे आता हळूहळू एक गोष्ट समजायला लागली की प्रत्येक गोष्टीमध्ये स्मार्ट डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं असतं. ऑनलाईन शॉपिंग करताना फक्त वस्तू घेणं महत्त्वाचं नसतं, तर आपल्या गरजेनुसार योग्य वस्तू निवडणं जास्त गरजेचं असतं. रिव्ह्यू बघा, क्वालिटी चेक करा आणि आपल्या बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन निवडा. कारण पैशाची बचत करणं म्हणजे कमी खर्च करणं नाही, तर योग्य ठिकाणी योग्य खर्च करणं असतं. आणि खरं सांगायचं तर आजच्या बिझी लाईफमध्ये ऑनलाईन शॉपिंगमुळे वेळ आणि मेहनत दोन्ही खूप असतात. मार्केटमध्ये फिरून थकण्यापेक्षा घरबसल्या शांततेत ऑप्शन कम्पेअर करता येतात. सोबतच डिस्काउंट आणि ऑफरमुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी बजेटमध्ये मिळून जातात.
पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की फक्त ट्रेंड बघून वस्तू घेऊ नका. जे खरंच उपयोगात आहे आणि रोजच्या आयुष्यात कामाला येईल यालाच प्राधान्य द्या. कारण छोट्या छोट्या स्मार्ट चॉईसमुळे आपलं घर, बजेट आणि मन व्यवस्थित राहतं. तर आता मी मस्त अशी आलू आणि वांग्याची महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये अशी भाजी करून घेत आहे. अशी सिंपल आणि घरगुती भाजी खायला खूपच छान लागते. गरमागरम पोळी आणि भाकरीसोबत तर तिची चव अजूनच वाढते. आणि खरं सांगायचं तर घरच्या साध्या जेवणातच ते समाधान मिळतं ना, ते दुसरीकडे कुठेच मिळत नाही. मी नेहमी आठवड्याच्या तयारीमध्ये असंच एक वाटण बनवून ठेवत असते, ज्यामुळे रोजची भाजी करण्याचा असा बराच वेळ वाचतो आणि रोज रोज वाटण करण्याची अशी गरज पण पडत नाही. एकदाच थोडं जास्त करून ठेवलं की ते आरामात 4-5 दिवस पुरतं. आणि फ्रीजमध्ये सुद्धा हे खूप छान आणि व्यवस्थित राहतं. त्यामुळे स्वयंपाक झटपट होतो आणि कामही खूप हलकं वाटतं. अशा छोट्या छोट्या तयारीमुळे आपल्या रोजच्या कामाचा असा खूप ताण कमी होऊन जातो. अशा काही युजफुल आणि टाईम सेव्हिंग टिप्सनं मी माझ्या अशा आठवड्याच्या तयारीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. आणि खरंच रोजच्या कामामध्ये या छोट्या छोट्या टिप्समुळे ना खूप मदत होते आणि स्वयंपाकही झटपट आणि व्यवस्थित होऊन जातो. मला खात्री आहे की तुम्हालाही त्या टिप्स नक्की युजफुल वाटतील. तर आता मी पोळ्यांसाठी असं पीठ मळून ठेवत आहे. इथे एक छोटीशी टिप्स सांगते की पीठ मळून झाल्यावर त्यावरनं असं थोडंसं तेल लावून ठेवायचं. त्यामुळे पीठ वरून असं कोरडं पण पडत नाही आणि पोळ्याही खूप सॉफ्ट होतात. सोबतच बराच वेळ नरम आणि फ्रेश देखील राहतात. अशा छोट्या छोट्या टिप्समुळे आपल्या रोजच्या स्वयंपाकात खूप फरक पडतो. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मात्र वरण-भात, भाजी-पोळी असा एक नॉर्मलसा बेत होता. पण म्हटलं आज थोडंसं काहीतरी गोड बनवावं. तर त्यासाठी मी असं शेवयांची खीर बनवून ठेवलेली आहे. याला खायला ना असं खूप टेस्टी लागते आणि खूप अगदी पारंपरिक चव लागते. आणि हो, याची रेसिपी देखील लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आपल्या आयुष्यात सगळंच परफेक्ट असावं असं नसतं. पण जे आहे त्यात आनंद शोधता आला पाहिजे. थोडं छोटं घर असलं, साधं जेवण असलं किंवा रोजची धावपळ, या सगळ्यातही खूप सुंदर मोमेंट लपलेले असतात. आपण बायका रोज कितीतरी गोष्टी सांभाळत असतो. घर, मूल, स्वयंपाक आणि सगळ्यांची काळजी. पण या सगळ्यांमध्ये स्वतःला विसरायचं नाही. थोडंसं स्वतःकडे पण लक्ष द्यायचं, शांत राहायचं आणि प्रत्येक दिवस असा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो. पूर्ण घराचं नियोजन करणं, रोजच्या कामाचं नियोजन होणं आणि प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करणं, या सगळ्यामुळे आपलं आयुष्य खूप सोपं आणि हलकं वाटू लागतं. कारण जेव्हा आपलं प्लॅनिंग व्यवस्थित असतं ना, तेव्हा कामाचा ताण कमी होतो आणि स्वतःसाठीही थोडा वेळ मिळतो. घर सांभाळणं सोपं नसतं, पण प्रेमाने आणि संयमाने केलं की प्रत्येक काम सुंदर वाटू लागतं. आणि खरं सांगायचं तर एक स्त्री फक्त घर सांभाळत नसते, ती तर पूर्ण घराचं बॅलन्स खूप शांतपणे सांभाळत असते. तर आशा करते की तुम्हालाही माझ्या कामांमधून आणि माझ्या बोलण्यामधून थोडंसं मोटिवेशन नक्की मिळालेलं असेल. आणि आपण सगळेच रोजच काही ना काही शिकत असतो आणि एकमेकांकडून प्रेरणा घेत पुढे जात असतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवा. तुमचे छान छान कमेंट्स वाचून मलाही खूप आनंद आणि मोटिवेशन मिळतं. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. बाय, टेक केअर.